काय साऱ्या कवाची हिंडू राहिले एक सुद्धा गदड दिसाना मला. हं एवढ्या 10च्या 10 शेळ्या कुठं गायब होत असत्या का बाई? हं काय डोकं चालं ना बाई, कुठं पावा कुठं नाही. 5 मिनिटं फक्त बाई घरी गेले आणि म्हणलं पाणी पिऊन यावा, त्या शेळ्या दिसाना. दम पुरा झाला बाई. रांडा कुठे गेला काय माहिती, डोक्याला वाईतक. आता कुठं सापडीत हिंडू बाई यांना? हं कोणा वाघाना खाल्या का काय केल्या काय माहिती. अरे या 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 बाई, घसा पार सुकून गेला. हं कुठं पाहू ग बाई, काय मा डोकं तर चाला ना बाई. पाहू तर कुठं पाहू, काय बाई डोक्याला ताण झालाय माझ्यावाल्या. हं या रांडा एका जागेवर जर चरल्या असत्या तर काय मला डोक्याला ताण झाला असता. नसत्या सोडल्या मोकळ्या त्या बऱ्या झाल्या असत्या बाई. घास कापायला गेले असते नाही तर गावात आणायला गेले असते. मग मरू दे तिकडं, नको नको झालं, बसून घेते बाई, मरू दे. कुठं हा तमाशा? हं 2 तास झाले, 2 तासापासून शेळ्या रांडा गेल्या तर गेल्या कुठं काय माहिती. बरं वाघानं धरल्या तर अशा काय 2-4 थोडी फाडील, अख्ख्याच गायब आहे. जीव थकला ग बाई माझ्यावाला. ए चाल बनी, तुला लय उद्या गाडसे काही ना काही करीनच, खोडेच करीन तू, नीट चाललं नाही. फुलं किती चांगली आहेत पण हा? हे गांजा गांजा काय गाजरी पाहिजे ना, कुठे ठीक आहे. मामा काय डोक्याला हातला विचार करत बसली ऐक ना ऐक ना, हा. सगळं मी डोकं लावले. काय तुला दिवसात तो बाटेले हा मामा व्हायचं तुला मोकळं, माझी तर इच्छा लय भारी आहे, मोकळं व्हायला. वसिंग मोकळा. मोकळा होईल ऐक ना, पण हा? ती शिळी चुकली होती कोणाची तिच्यावाली, हा शिळी मी बांधून टाकेली खड्ड्यामध्ये तिकडं. तिकडं हा म्हणलं ती येईनच, बांधून ठेवली कुठं खड्ड्यामध्ये. खड्ड्यामध्ये मला तू किंवा आली म्हणलो घांगाला मोकळं करतो, मी करतोच. आणि ती ना तिच्या नवरीला मारलं बी, ती शिळी जर गेली ना हा हिला भाकर नाही, काय म्हणतो असा ठोकीन. त्या त्या दाखवून आहे ना, ती पार कोणाला कबूल, पार कुत्र्याला कबूल आता तर. पण मामा हम्म. हायला एवढं मोठं हतियार हम्म. मला झेपायचं का पण? तुला एक सांगतो, हा. पुढून बी लागला ना डायरेक्ट कमरात कवळी मार, आणि मागून बी लागला तर लवणी उभा राही, पण काम नाही बार कर, सुट्टीच द्यायची नाही. सुट्टी द्यायची नाही. ठरलं मामा. हा नाही तर मग तिला आहे ना उतरला करू, उतरला उभी केली ना बरोबर जम नाही, झाकडा तुकडा झडका खड्ड्या बिड्यात घेऊन जाऊ कुठं तरी. पण मामा भेटेल का ती? 100% म्हणा. बघा मामा. शिरपात्रावाचा शब्द खोटे ठरणार नाही तर. हा का हा केवढ्याची पैल लाव, कारण सगळीची नक्की आपल्यापाशी. आणि ती शिळी माझ्या ठिकाणी मारली ना हा तिला दिसणारच नाही. शिळी मोठी शिळी तिची, हा का चांगली विषय झाली शिळी मोठी. मग कसं काय तिला तिचं तिच्या नवरा तरी नवऱ्याला सोडेल? पोराला दूध खायला आणले, हं. आणि हे बसतं कुठं तरी बाय सांगा बाबा, ती शिळी गेली इकडं आली, आणि बाजरीमध्ये आली, मी टाकली बांधून. तेव्हा ती एकटी बसलेली दिसती इकडे. पेन्सिल मध्ये दिली. हम्म. मारू का मारू? मार बर मामा, लाव फिल्डिंग आपली, चल. ओ गजराबाईनी, का हो तिकडे वाचलं? इकडे 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 तर घरी. अरे पाहू ना इकडे ना, येडं कोण शिळी दिस तिकडे बरं. तू खाली दे ना, इकडे एक शिळी दिसती. मी पाहिली, ये इकडं. तुम्ही या वहिनी खाली. का नाही रे, बस डोक्याला हात लावते ना. एकटीच बसली आहे खुशाल बाई येड्यागत. थकले चालू चालू ते. हे 2 बोकिंदळ साऱ्या गावाची उगाळ वाळून टाकेल गावावरून. आणि आता हे म्हणत्या का तुझी शेळी आम्ही पाहिली म्हणत्या. साऱ्या दुनियाच्या उगाळी नाही या दोघं.
एका बाईला काही व्यवस्थित जाऊन देते नाही रस्त्यानं, तेव्हा आता यांच्या जवळ कस काय जावा बाई. अवघड तमाशा आहे ग आई. काय म्हणते तुम्ही, कुठे शेळी पाहिली? या तरी जवळ पहिले. जवळ नाही, मी लांबच बरी आहे. इकडे बस, या इकडे बसा. कुठं इकडे या. इकडे बस ना. तुला नजरेतून जर दिसली तर पाहिजे ती तुझीच आहे का म्हणून. असं कुठशी म्हणते हो? तू शेळी रांगाला कशी? ढवळी आहे आणि थोडी काळी बाई मानाला. काळी नाही 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 नाही. नाही नाही नाही, ती पुरी काळी होती मामा. हा ती पूर्ण काळी होती. एवढीच एक शेळी गेली, एवढे ती एक गेली ती पूर्ण काळी होती. काळी हा होती. का? आणि तू शेळी कशी हरवली? हा हो, बसले मी गप्पा मारीत, हा. शेळीच गायब झाली. बघा ती दिसली मग तुझीच होती का? पण ती एकदम काळी होती. एकदम काळी होती ती. नाही बाई मानावऱ्याला जर समजलं शेळी जर हरवली हा हा. तर मानावरा मला उचलू आपटील बाई. ओय अवघड झाला आता. ऐक ना, एकदा जगून हांडा फुटला होता. अशी ठोकली, अशी ठोकली. हांड्या खालीच. हांड्याखाली ठोकली. हांड्याचा भोगा केला, परीची पाठ नाही ठेवली ना. हा बाई, लई बेकार रे. पण वय नाही, तो ध्यान ठेवायचं नाही. काय सांगू बाई आता. हा? बसले आव्हान जवळ चावळत, तुला लय चावळ गेली सवय शेळी लागेल. हुकली, कुठे गेली कुठं हा? नाही. आता हा ना. म्हाताऱ्याला कळालं तर कसं व्हायचं. म्हातारा रातभर मला झोपून देणार नाही, निस्ते गचके देईन. हा ना, पण ते जाऊ दे गाचके दिले तर, पण ठोकाय नको. ठोकायला लय बेकार. तुम्हाला काय सांगू, दिवस कसा जातो भावाजी, पण रात्र व्हायला लागली का मला काटा उभा राहतो खालून वरून. एवढं पर डेवळ किती झाले? एवढा पावर आहे? बाई, लय चालत तो अजून, तो एवढा सोप्पा नाहीये. किती टाइम झाला तो? रात्रीतून 2-3 टाइम. 2-3 टाइम. आईला जाऊ म्हाताऱ्याला दे, पण चांगलंच जाऊ दे. बघा वहिनी, गंगारामला आहे ना जवळ 7-8 वर्ष झाली, बायको निघून गेली. पत्याला नाही का त्या पद एवढा. हा. याला रातभर झोप येत नाही, इकून बॉट लाव तिकून बॉट लाव, त्यांना पाराक शरीर मालूच करून ठुलं. काय सांगू तुम्हाला. ते जाऊन दे मरते. शेळीचं काय करते? हा? शेळीचं काय करते? शेळीचं काय, शेळी सापडावाच लागल, नाही तर मला घरी नाही जाता येणार. मी कोणाच्या इडे मुक्कामी राहीन. वहिनी एक ठिकाणी शेळी आहे तुझी. हा. या काय ठेव, काय? तुला शेळी गवसून देईन. हा. या काय ठेव, काय हो, गंगारामला जमू दे. गंगारामला जमून देशील का? मी घरीच मारण्याची वाई टाकले, कुठं गंगारामला मी काय अशी तशी मग बाई बस आहे का? पाहत बस पाहत बरोबर. मग जा तिकडे. जाऊ दे मरू दे खाऊ दे सगळं. वागा ना, खाऊ दे वागा ना, जाऊ दे, खाऊ दे मरू खाऊ दे. दे वागा ना. हा. वाघाने खाल्ली तर चालेल. पण ते- म्हाताऱ्याला कळालं कसं हलू होईल. ना बाय, तुला गुढ सांगतो, हाय ना लय दिवसाचा तो उपास. तर दोन्ही दार माही ठोकीन. कोणतं? हा, मानावरा. नाही ऐक ना ग, हा लय दिवसाचा उपाशी ग. जवळ 10 वर्ष झाले ना, तस त्याला काही भेटणार. काय म्हणता तुम्ही? लय दिवसा उपाशी रे. लय दिवसापासून उपाशी, तर जावा ना आपणा गॅरेज थोडं आटरून आणावा ना. काय हं? नाही ना, ते बस ना पोया त्याच्यात. दाबून आणावा ना जराशे. नाही नाही, घातला होता मशीन मध्ये, ते आलंच नाही त्याच्यात. नाही सटाकडे त्याच्यातून. बाबू, हा. एवढं मोठं आहे हा सटाकडे. बाई. करणार का तेवढं काम करून? नाही हो, येडे बिडे का काय तुम्ही भावाजी. मायनावऱ्याला जर माहिती झालं तर शेळीचं एकपट दुखणं आणि दुप्पट कोण सांग तुझ्या नवऱ्याला? हं? कोण सांगन? नका या बाई. बाई आपल्या तिकडे पाठवत. आपल्या तिघातली गोष्ट तिघातच राहील. हा. पण तो आवाला काय मावरच येऊन पाणी पडलंय भाऊ. अरे तो अडचणीत आहे, खूप अडचणीत अडचणी आहे. ते सध्या. मग जावा एखादी कुत्री धरावा, नाही तरी आता बादवा चालूच आहे. हा, कुत्री मग जरा मग मग- काल मा- करायच्या का जाऊन? मग माग काल लागत सुटलं. मग कुत्र्या जरा मग माणसाच्या माणूस माग लागतो. अहो काय चावळा त्या तुम्ही. बरोबर आहे. हं? तुम्ही तर काटा काढायचं मोल घेऊन राहिले. मी तुम्हाला म्हणले का माझी शेळी सापडू लागा मला म्हणून. जाऊ तुम्ही दे. बळजबरी. हाय शेळी, शेळी आहे. पण या आठ ठेवायची तर ठीक, हं. नाही तर मग जाय तू बोंबल तिकडे कुठे. म्हणजे मला म्हणजे मोकळा करून दिला ना ये तर म्हणजे. लगेच शिळी. चालतं गाडा उडून घेतल्यासारखी गंमत झाली बाय. ए, मामा जाऊ दे, ती शिळी पण तिकडे खड्ड्यात जाऊ दे ना, जाऊ सगळंच खड्ड्यात. सांग तिकडे मार खायचा खाऊ दे आपल्याला सांगू काय सांगू करायचंय? सांगू आपण उलटी जनावराला सांगू का ही रानामध्ये आली तर शेळ्या पाहाला. हा. त्यांना राणा शेळी काढून दिली. वाघाने खाल्ली म्हणा. राणा शेळी काढून दिली, ठक्की बसली बाता मारीत बसली, हा. भर बाता मारीत बसली. नका हो, असं नका सांगू. मानावरा लय मायवाला फार दिरड करून ठेवीन खालून वरून. मग जाय ना करत्या. हं. मी काय म्हणतो, हा मग चपाती लाटणार रे, मग तुला ते सणवाय ना का? नको बाई, मला नाही सणवाणार बाई. मग जाऊ दे, मग नसेल तर. मामा मामा संध्याकाळी नाहीतर ते 8-10 रुपयाला येणारच आहे नवरायचा. हा हा?
अजून आपण 1-2 क्वार्टर पाजू. हा एकाचं 2 लावू आणि खाऊ दे मारती. हा. काय आपल्याला करायचं? नाही त्याला सांगू आपण पण तुम्ही असा बायांचा तळतळाट नाही घ्यावा. बघा. बसल्या बसल्या ऐ, आम्ही कवा याच्याकरता तळतळाट तुम्हाला घेतो? अख्ख्या गावात कोणी चांगलं म्हणत तिच्या नाही. नवऱ्याला सांगू गजरी कुठं गेली जाऊ गजरीच्या शेळी माग 3 कुत्रे लागले शेळी अशी तांगाडू तांगडू 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 आम्ही हाका मारल्या पण ती म्हण खाताची जाऊ दे खाऊ दे वाघाला मला कटाळा आलाय उलटा पालटा बोलला का ठोकली मग मी तर अजून खोटं बोलीन. हा ती फोनवर बोलत होती कुणा बरोबर ए बाबा मी कवा हा. फोनवर बोलत होते. मग तो डोक्यात फरक पडला ती का ठेकी माझ्याजवळ माहिती कुठून फोन येईल. आपल्या गावात ती ठगी किती आलाय बाई हा, मग आणि म्हणून ती ठगी बाई गप्पा करते ठगीचा विषय सांगितला का तू धिड झालंच झालं 100% झालं. पण मग तुम्ही पहिली शेळी तर सापडा ना मग. शेळी सापडन शेळी ना तुमचं तिकून आले का शेळी तुझ्या ताब्यात त्यापर्यंत शेळी तुला सापडू शकत नाही. हा का हा म्हणजे तुम्हाला माहिती का शेळी हा मग शेळी वाघाना बांधून ठेवली तुम्ही का हा निमी मग बाजू आता कार्यक्रम वाघ करणार आहे का बेडूक करणार आहे? बेडू मी करणार आहे. बाई. काय झालं? अबाय मला सुई ग तू सुई ते बिचारीला सुई नाही ग तुम्ही ना माझी मजाक करा बाई शिरपतराव पण तिची मजाक नका करू. आता याच्याकडून काय आला होणार आहे? आम्हाला तुझी नाही मजा वाटत तिची मजा वाटती तिचा विजय वाटते अजून आम्हाला काय करायचंय हा, तेव्हा? पाय- ती भेटली बाद झाली आम्हाला. तेवढी ताकद आहे का पण? मग तुला काय करायचं तुला बार वाटत ताकद? तू ताकद दाखवतो की मैदानात गेल्याशिवाय हा. कशी कुस्ती खेळायची. तू गडी आवड आहे ना हम्म. पण अजून चांगले गडी आउट करतो ठकी किती बेकार होती ठकी हा. ठकी येणार ना पर लावून केली होती गागून उठली गागून डायरेक्ट ते तिच्या मागे 6 महिने दुखणं लागलं होतं ते येणंच लावलं होतं. वागानच मी बरं ते बाबा मा मागे दुखणं बिकणं नाही नको हळू लावू. हळू बघा हळू हळू हळू. बघा नाही तर मी म्हणायचे हळूच आणि तू द्यायचं जोरात जाऊ लुटून. दे वहिनी ठकी ना सगळं गाव घेतलं हाऊस नाही झाली जाऊ गंगाराम का आली हम्म. तिने तो व्यवसाय बंद करून टाकला डायरेक्ट इकडं तिकडं तोंड मारायचं. हा मग आता फक्त तुमच्याकच का नाही एकच टाइम एकच टाइम केलं ती परत इच्छाच मेली तिची. बाई. आता का काही ते झेंडू बाम लावून केलं होतं का? जंड बाम नाही तसं नाही तो आहे ना जशी ज्याला ठेकलेली हाऊस होती ठेकी म्हणा माझ्या हाऊस पुरी होत नाही हाऊस पुरी मला 2-3 बारे म्हणली जा गंगारामची गाठ घालून दिली तिकडून आली ठेकीन अशी इडून हात जोडले म्हणून बस आता ए एवढं बाबा. पुढं बंद कर मानावर आहे ना मानावरायला रातभर काय कार्यक्रम केल्याशिवाय झोप येत नाही. मा काय एवढं काय खाज येईल नाही. नाही जाऊ आता दे. हे बघ शेळीमुळे मायावाला गुतेले तर एकदम हळूहळू जर सलीपात कार्यक्रम होत असला तर मी हळू- हळू येते. माफत करतो माफत. तू आवाज नाही लिहून जाणार तू हा? आवाज तर नाही लिहून. अजिबात होऊन देणार नाही बस. हा तू ना? बास म्हणले थांबू घे तू थांबू हा घे. मग मी ते म्हणते ऐ, बा असं. तिला नाही जमायला थांबू घे बघ. हा बर. नाही तर मग मी नाही म्हणायचे ना याचं चाललंय खसा खस खसा खस खसा खस. नाही 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 हा? नाही तसं काय नाही. मी काय म्हणतो त्यापर्यंत एक काम करा हम्म. तुम्ही जा मी शेळी घेऊन येतो हा मग करा ना असं तुम्ही. हा, चालेल. चालतंय ना. हा हा. पण तुम्ही आणणार आहे का 100% मग आता का काय खोटे का खोटं काय कशाला बोलू शिरपत आम्ही? भाऊजी तुमच्यावर विश्वास आहे बरं का. विश्वास आहे म्हणूच ते मला शेळी बांधा काय करत नव्हती माझी बाजू खालती जाऊ तो खाऊन दे हं. पण हिची अडचण होती ना, म्हणून ना मी ते डोकं लावले बऱ्याच दिवसाचा उपाशी आहे ना. चला मग. चला सरपत मामा हा. येतो जाऊन मी. लय नको हात भाऊ का नाही नाही ठेक नको करू नाही नाही ठकीकत कशाला करतोय तेव्हा? हा. ओके, आता लय लांब नाही नेत तुम्हाला बरं का. चला बाय. या तरी पटपट. हा शिरपत मामा तर गेला आता शेळी आणायला. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. हा ना. या म्हणजे शेळी काय त्यांनी बांधून ठेवली होती का हो? मग काय. खरंच सांगा बरं का. हा हं? मग ती आम्हीच बांधून ठेवली होती. मग जाऊ का त्याच्या नावाचं देऊ का गावात कम्प्लीट करून? कंप्लेंट द्यायची आहे का? हं? जा कंप्लेंट द्यायला. आम्ही तिला इकडं तोडून टाकतो लगेच. असं नका करू बाई. चला बाई. मग तुम्हाला कंप्लेंट द्यायची असेल ना. आणि जा मग बिनधास्त. तो वाला कार्यक्रम करताना धरून मी आज तो वाढला आणि लाभरावानी वाढला मग. आणि तिकडं शिळी मग तोपर्यंत येत नाही ना. हा माझा कार्यक्रम होत नाही ना हा तोपर्यंत शिळी येत नाही. हा ना. हा का देऊ 3.5 तोळ्याला गार का? येता का वहिनी गप तुम्ही? चाल बाबा. हा द्या हात. बाय बाई. प्रेमानं सांगितलेलं कळतच नाही बाबा. आता हे म्हणजे मी चालतं गाडा उडून घेतलंय. आता मी काय गाडा आहे का? मग आता तसंच नाही झालं मग काय झालं? चला पुढं. हा पुढे चालतो मी. काय खरं नाही बाबा. गाडा म्हणायला लागली आता वहिनी. काय बाई देखना दिवाण भीती वाटू इडवरच येतोय. होय हा ना तुम्ही या तरी पहिलं. बाई. आता का काय हं? तारीख बिरीख पाहिला बर का बाबा मी डोकं. तुम्ही काही काळजी करू नका.
गाण गुण पाय नाही तर घुसायचंय म्हणून घुसतोय. नाही नाही गाण घुस ना बाबा हे काय? घुस आता कुठेतरी काय हा हा इथं आहे ना चालतो. हा, मी पुढं काटे कुठे पाय रे बाबा. हा हा हा. ऐक चक्कर येऊ राहिली बाई मला. काय झालं? चक्कर आली चक्कर आली? खाली बसा पाहिजे. बाई गंगाराम. खाली बसा. चक्कर आली तर चक्कर कशी काय अचानक आली? मला वाटलं तुमचं एवढंच असेल. मग मग उगीच ठकीने करायचं बंद केलं का? उगाच गंगाराम म्हणतात का आपल्याला? हा खरी गोष्ट आहे बाई. पण तुम्ही लय कातून भेटत आहे बाई. हा लय दुःख सुटलं. ती शिळी आणली बघा तिथं. दिसली का शिळी? पाय बाई माई शेळी बाई हा? आले बाई माई शेळी ग. बरं मी काय म्हणतोय हा? एकदा अजून नको रे बाबा. अय थांबा की वहिनी. तिकडं तो जाळ कर. हा तिकडं जाळ कर. शिळी दाखवली ती चूक झाली काय माझी? मग आता दिला ना कार्यक्रम करून काय फुकट करून दिला काय एकदाच मग अजून एकदा झाला हा, एवढा आहे भाऊ तो काय बारीक आहे का? तर. हं? अजून एकदा करू दे म्हणजे तू तुझ्या भाऊकीला बोलव अख्ख्या भावकीला आणि नाही दे बोलत, चढून मी माव. एकटाच. मी एकटाच बस. तिकडं तो जाळ कर. बाई, आईला काय चुकलं माणसं माझं. गावाकडे असताना सुद्धा माई शेळी लपून ठुली. हा, मग ही रांड जर ध्यानावर जर असती तर आजकाल मला लोकांखाली तांगड्या द्यायची पाळी असती. हा छिन्नाल ही छिन्नाल चांगली नाही ना ही रांड चांगली नाही. हा चाल घरी. नीट घरी घेऊन जा आता 4 तरी. महिन्यापासून निघून राहिली, 4 महिन्यापासून निघून राहिली तिला बोकड गोड गोड लागाना आणि हिच्या नावाखाली पार मायावर लोक चढत सुटले पण हिच्या लाज दडीला. चाल घरी आता. गंज माई तुडून झाली. गंज तुडून झाली. चाल चाल ये ये